पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वतंत्र दिनाच्या दिवशीचं राष्ट्रीयाला उद्देशून झालेलं भाषण तुम्ही ऐकलं असेल. जर ते भाषण ऐकलं नसेल तर विश्लेषण तर नक्की ऐकलं असेल. तर नेहमीप्रमाणे मोदी यांनी देशाला मोठी स्वप्न दाखवलेली आहे. म्हणजे 15 लाख खात्यामध्ये येणारं स्वप्न असेल किंवा आजच्या दिनाचं जे स्वप्न 2014 साली दाखवलं होतं तशा स्वरूपाची स्वप्न त्यांनी आत्ताही राष्ट्रापुढे ठेवलेली आहे. फक्त त्यांनी एक आव्हान केलेलं आहे की कुठल्याही देशानं स्वप्न छोटी नाही पाहिली पाहिजे, तर ती मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. कारण मोठी स्वप्न पाहणारेच राष्ट्र विकसित राष्ट्र म्हणून जगामध्ये पुढे येऊ शकतात. पण नुसते स्वप्नच पाहणारी माणसं असतील किंवा नुसते स्वप्नच पाहणारे जर देश असतील तर ते फक्त स्वप्नाळ होऊ शकतील. कारण नुसतं स्वप्न पाहिलं की कोणी मोठं होत नाही. स्वप्न पाहिल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी जो जीवाचं रान करतो, आपल्या प्राणाची बाजी लावतो, अपार कष्ट उपसतो, त्याचे स्वप्न साकार होतं. मोदी साहेबांना आतापर्यंत फार मोठी स्वप्न या देशाला दिलेली आहे. स्मार्ट सिटी असेल, मेक इंडिया असेल, डिजिटल इंडिया असेल, खूप काही स्वप्न या देशाला मोदी सरकारने दिले. अच्छे दिन असतील, पण एकंदरीत ते स्वप्न कितीशे पूर्ण झालेले आहेत हे सर्व देश जाणतो आहे. खास करून त्यांनी या भाषणामध्ये युवा वर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तरुणांना भावेल किंवा तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या भाषणामधून केलेला आहे. म्हणजे जंतर मंतर जे पेपर फुटीनंतर जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये जो काही लाठीमार झाला आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला, या सर्व घटनेचा प्रभाव नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर दिसत होता, असं स्पष्ट जाणवत होतं. पण पेपर फुटली म्हणून दिलगिरी व्यक्त नाही, लाठीमार झाला म्हणून त्याच्यामध्ये युवकांना अतिवेदना सहन करावं लागल्या, अनेक जखमी झालेले आहेत. बेछूट लाठीमार केल्यानंतर जी काही संवेदना व्यक्त करायला पाहिजे होती, ही संवेदना ही पंतप्रधानांनी व्यक्त केलेली नाही. म्हणजे स्वतंत्र दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी बोलत होते आणि सर्व जग ते पाहत होता. आणि हे सर्व भाषण चालू असताना त्या भाषणामध्ये त्यांनी एक शब्दाचा उल्लेख केलेला आहे, दिमाखी नक्षलवाद. आणि त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे. कारण अर्बन नक्षलवाद हा शब्द त्यांनीच त्या देशाला दिला होता. त्यानंतर काही कायदे पण झाले. म्हणजे ज्या लोकांचे विचार आपल्याला पटत नाहीत, आवडत नाहीत, किंवा आपल्या विचारधारेमध्ये, आपल्या विचार प्रणालीशी ते सहमत होत नाही, अशा लोकांना नक्षलवाद ठरवून त्यांच्यावर कारवाई करायचे काही गैरप्रकारही अर्बन नक्षलवाद या संकल्पनेतून झालेला आहे. नक्षलवाद ही चांगली गोष्ट नाही. नक्षलवाद हा नष्ट झालेला पाहिजे. पण हिंसेचं समर्थन ह्या शांतताप्रिय देशामध्ये कुणी करणार नाही आणि कुणी करू पण नाही. परंतु जंतर मंतरवर पेपर फुटीनंतर ज्या पद्धतीनं तिथं आंदोलन झालं, त्या आंदोलनाची जी भाषा राहिली आणि एकंदरीत युवा वर्गाचं जे काही आक्रमकपणा राहिला, आक्रमणपणाची दास्ती नरेंद्र मोदींनी घेतली की काय, असा प्रश्न मात्र पडतो आहे. कारण ज्याला दिमाग आहे तो विचार करू शकतो, आणि विचार केल्यानंतर तेच विचार ठाम राहू शकतात, आणि आपले विचार, आपली अभिव्यक्ती
जे प्रस्तुत करणार आहेत, जे व्यक्त करणार आहेत, त्यांना जर आपण नक्षलवादी म्हणून लागलो तर मोठा गजब होईल. आता दिमाखी नक्षलवाद हे नेमकं काय म्हणायचं आहे पंतप्रधानांना, किंवा त्याच्यामध्ये त्या व्याख्येमध्ये काय काय गोष्टीचा समावेश आहे, त्याची काही डिफिनेशन त्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेली नाही किंवा तशी समोर आलेली नाही. पण हा दिमाखी नक्षलवाद, तर दिमाखी नक्षलवाद ह्या शब्दावरून देशामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण अख्ख्या जगातून पाहिलं गेलेलं आहे आणि जगाला सुद्धा कळलं असेल की दिमाखी नक्षलवाद नावाचा काहीतरी प्रकार ह्या भारतामध्ये सुरू आहे. एकंदरीत स्वतंत्र दिनाचं भाषण हे राष्ट्रप्रमुखाचं भाषण असतं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही राजकारणाचा वास असला नाही पाहिजे, कुठलेही पक्षीय हित किंवा आपल्या विचारधारेचा आग्रह तिथे धरला नाही पाहिजे, ही अपेक्षा आहे. कारण माणूस म्हणून जे काही विचार आहेत ते विचार त्या पदावर गेल्यानंतर आपल्याला करायचे नाही. कारण हा घटनेनं आपल्याला काही विचार दिलेले आहेत, आपल्या राजकारणाची दिशा दिलेली आहे आणि त्या विचारानुरूप आणि आपल्याला जे काही वाटा ठरवून दिलेला आहे घटनेनं, त्या पद्धतीनं राजकारण करणं हे आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं पंतप्रधानाच्या भाषणाला राजकारणाचा वास आला नाही पाहिजे. परंतु मोदी साहेबांचं जे काही काल भाषण झालं तर त्या भाषणामध्ये तितकंसं कॉन्फिडन्सही नव्हतं आणि थोडंसं राष्ट्रातील जी काही लोक राहतात त्यांना एक प्रकारची भीती दाखवण्याचा प्रकार होता. आणि जे आंदोलन झालेलं आहे जंतर मंतर युवा वर्गावर, त्यांच्याच अनुषंगानं हा दिमाखी नक्षलवाद शब्द वापरला असावा असा तर सर्वांनी गृहीत धरलेला आहे. आता पंतप्रधानांनी पुन्हा ते स्पष्ट केलं पाहिजे. जसं संसदेमध्ये लाठीमार कुणी केला, आदेश कुणी दिले, म्हणून अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही संसदेमध्ये गेले नाही आणि संसदेमध्ये कसल्या प्रकारचं कामकाज झालं नाही. विरोधकांनी गदारोळ केला आणि अनेक प्रश्न जंतर मंतरच्या आंदोलनाविषयी अनुत्तर राहिले. तसं दिमाखी नक्षलवादाचा व्याख्या जी आहे ती सुद्धा उत्तर नसलेली असेल काय, किंवा जो तो आपापल्या पद्धतीनं दिमाखी नक्षलवादाची व्याख्या करेल आणि ही सुद्धा व्याख्या आपल्या भारतीय राजकारणाला, लोकशाहीला परवडणारी नसेल. तुम्हाला काय वाटतं की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब करा नसेल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.